एकदा दोनदा पाऊस पडला की आई आलवडी लावते. दरवेळेस आलवडी लावायची आणि परत खणून काढायची आणि परत दुसऱ्या वेळेस लावायची. आता आम्ही दुसऱ्या वाड्यात चाललो. आलवडी लावण्यासाठी मोकळी जागा लागते म्हणून आई विचार करत होती की कुठे लावायची. आधी विचार केला दाराच्या समोरच्या वाड्यात लावू, मग विचार केला की दुसऱ्या वाड्यात. आता आम्ही आलो दुसऱ्या वाड्यात. आता आई शोधते की कुठे लावायची. बघून बघून भेटली जागा आणि आईने खणायला सुरुवात केली. आलवडीची पानं झाली की आपण आईच्या हाताने मस्त झालेल्या कुरकुरीत आणि गोल गोल आलवडी भजी खाऊ आणि मामाच्या गावी. तोवर आपण आलवड्या बघू. आता थोडंसं मी नवाजते की कशी लावायची मलाच नाही माहिती. आईला खणता खणता घोसाली भाजलेली दिसली. मस्त मोठी झालीत आणि एकाच ठिकाणी मला 3 घोसाली भेटल्या. पण आधी आई आलवडे कशा लावते ते आपण बघू. आईने तर मला शिकवलंय की भाज्या कशा लावायच्या, शेती कशी करायची. आईला खूप वर्षापूर्वीचा एक्सपिरियन्स आहे. आई कशी पटापटा आलवड्या लावून घेतले. आळूची पाने सांगितली तर आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. आपल्या इकडे जास्तीत जास्त आळूची पाने गणेश चतुर्थीला बनवतात. म्हणजे श्रावण चालू झाला की आपल्या जेवणाच्या ताटात आलूवडी असतेच. जसं आपल्या महाराष्ट्रातील लोकप्रिय आलूवडी आहेत तसंच आमच्या वाड्यातील लोकप्रिय आलूची पाने होतात. वाड्यातील भाज्यांचं बोललं तर जास्तीत जास्त विक्री आलूच्या पानांची होते. आईला आलवड्या लावता लावता घोसाली भाजलेली ती मला खोडायला बोलली. माझ्याकडनं तर हाताने तुटतच नव्हते. मग सुरे आणले आणि एवढ्यावरती घोसाली होती की माझा हातच पुरत नव्हतं. आणि खाली बोरीच्या काट्या पडल्या होत्या म्हणून सारखं उभं पण राहता येत नव्हतं. बोरीच्या काट्या बाजूला करून पटकन खुडून घेतले घोसाली आणि अजून होते ते वरती आहेत. मग जाऊ दे बोलले आणि आईने मला आता दुसरा काम लावलाय. आईने मला घरावरती चढवला. पाऊस चालू झाला की पडतच राहील. घरावरचं एक कौल सरकलं होतं ते बरोबर लावायचं होतं. वरून तर दिसत नव्हता म्हणून खाजवत उभी राहिली होती. आता करू काय. मग आईने आतून उचलून दाखवला. तेव्हा जाऊन मला घरावरचा पूर्ण एक कौल सरकला होता. त्याच्यातून आमचा कच्चा बदाम जाईल एवढा असा बोगदा पडला होता. पाऊस चालू झाला की सर्वांच्या घराचं काम निघतंय तसं आमच्या घराचा दरवेळेस थोडं तरी घर गळालाच पाहिजे. जसं थेंब थेंब पाणी पड असो ये घरावर. घरावरच्या कौलाचे 2 तुकडे झाले होते. नवीन कौल लावून घेतला आणि चला तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.